परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 26 जुलै। जय जय देव अद्वितीय। सद्गुरु स्तवन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जय जय देव अद्वितीय। अद्वितीय याचा अर्थ त्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही। सद्गुरु शिष्याला सर्व प्रकारांनी तारणहार, विसंबावयास योग्य, ज्यांच्या कृपेमुळे आत्मज्ञान होईल असे एकमेव आश्रयदाते असतात। सद्गुरूंकडून मला समजले की तुकाराम महाराज कसे जगद्गुरू आहेत, व्यास कसे सगळ्या गुरूंचेही गुरु आहेत, महावीर, बुद्ध, ख्रिस्त, स्पिरिच्युअल जायंट्स म्हणता येतील इतकी मोठी व्यक्तिमत्वे, विभूती मला सद्गुरूंच्या योगाने कळल्या। या सर्व महापुरुषांनी केलेला कल्याणकारी उपदेश मला माझ्या सद्गुरूंच्या मुखातून जसाच्या तसा ऐकायला मिळाला। माझ्या सद्गुरूंमध्ये मला सद्ग्रंथात सांगितलेली संतांची सर्व लक्षणे पाहायला तसेच अनुभवायला मिळाली। असे माझे सद्गुरू मला अद्वितीय आहेत। मातृत्व सर्व ठिकाणी समान आहे, तरीही जिने मला जन्म दिला, माझे लालन पालन केले, अशी माझी माऊली मला सर्वात जवळची, एकमेवाद्वितीय असते। तसेच आपले सद्गुरुदेव हे शिष्याकरिता अद्वितीयच असतात। अर्थात यामध्ये असा भाव नसावा की माझ्या सद्गुरूंसारखे दुसरे कोणी असणे शक्य नाही, नाहीतर तो भाव अभिनिवेशामध्ये मोडेल। अद्वितीय याचा आणखी एक अर्थ असा करता येईल की ज्या ज्या ठिकाणी गुरुत्व आहे त्या त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंनाच पाहणे, तसा भाव ठेवणे। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही। अशा प्रकारे विश्वामध्ये सर्वत्र आपल्या सद्गुरूंचे दर्शन घेत जावे। सद्गुरूंची जी समर्थता असते त्यामुळे शिष्याला कधीही आपण असुरक्षित आहोत, आपल्याला जीवनात काही कमी आहे असे वाटत नाही। सद्गुरूंच्या कृपेने त्याचे जीवन सर्व बाजूने समृद्ध, परिपूर्ण होत असते। ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी। जो कल्पतरूच्या तळाशी बसलेला आहे त्याला काय कमी आहे। त्याप्रमाणे मी सद्गुरूंच्या सान्निध्यात त्यांच्या कृपा छायेत आहे, मला काहीही कमी नाही। माझ्या मनातील सर्व पारमार्थिक इच्छा सद्गुरू कृपेने पूर्ण होतील। सद्गुरूंच्या कृपेनेच शिष्याला आत्मज्ञान प्राप्त होते हे निश्चित। शिष्यानेही सातत्याने तसा भाव, श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे। शिष्याला आपले सद्गुरू एकमेवाद्वितीय वाटले पाहिजेत। गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं जी, दुजे के संग नहीं जाऊं जी, असे गोरक्षनाथ आपले सद्गुरू मच्छिंद्रनाथांना उद्देशून म्हणतात। सद्गुरूंशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर मी जाणार नाही। सद्गुरू हेच माझ्या जीवनाचे सार सर्वस्व आहेत, असा एकनिष्ठतेचा भाव शिष्याच्या ठिकाणी असणे आत्यंतिक गरजेचे आहे। तरच ज्ञानाचे अवतरण शिष्याच्या ठिकाणी होऊ शकेल। शिष्य जर अशा प्रकारे श्रद्धा, निष्ठा ठेवण्यास मनातून कचरत असेल, द्विधा मनस्थितीमध्ये असेल, तर खऱ्या अर्थाने ज्ञानाचे ग्रहण त्याला होऊ शकणार नाही। दासगणू महाराजही एका अभंगात म्हणतात, रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई, अपने मस्जिद का झाड़ू गणू है, मालिक हमारे तुम बाबा साई। असेच आपणही सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य होऊन राहावे। अनन्य गतिकास रक्षण्याचे ब्रीद सद्गुरूंनी घेतले आहेच, ते आपला उद्धार करतील यात काही शंका नाही। परमहंस
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।